सोबतच्या आकृतीत दोन बिंदू जोडून आणखीन किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा आपल्याला समोर एक आकृती दिलेली आहे. बघा या ठिकाणी काय तर दोन बिंदू जोडून आणखी किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा मग आता काय या ठिकाणी अशा प्रकारचं वर्तुळ आहे आणि याच्यावरती आपल्याला बिंदू दिलेले आहेत. बघा ए बी सी डी ई एफ जी आणि एच हे आपल्याला काय येतं, हे आपल्याला या ठिकाणी बिंदू दिले आहेत. ओके, हे काय दिले आहेत आपल्याला, बिंदू दिले आहेत. मग आता किती रेषाखंड काढता येतील बघा, मग आपल्याला किती रेषाखंड काढता येतील बरं या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा आता हे जे रेषाखंड आहेत, ओके बघा या पद्धतीने काय आपला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. बघा काय म्हटलं या ठिकाणी रेषाखंड किती काढता येतील. आता बघा या ठिकाणी आपल्याला संख्या किती दिल्या आहेत बरं. ओके, बघा ए बी सी डी ई एफ जी एच असे किती आहेत आपल्याला या ठिकाणी रेषाखंड काढायचे. एक सूत्र आहे विद्यार्थी मित्र, बघा रेषाखंड काढायचं असेल ना एक सूत्र आहे. काय करायचं आपल्याला, एकूण बिंदू किती दिले आहेत, एकूण बिंदू दिले आहेत 8 गुणिले त्याच्या पूर्वीची संख्या घ्यायची आणि छेदामध्ये 2. बघा आता हा भागाकार सोडवायचा विद्यार्थी मित्र, बे एक बे बेचूक 8 राहिले किती 4 गुणिले 7 म्हणजेच या ठिकाणी बघा 4 7 28 किती 28 हे झाले विद्यार्थी मित्र एकूण रेषाखंड. हे किती झाले एकूण रेषाखंड. बघा आता विद्यार्थी मित्र आपल्याला या ठिकाणी 28 दिसलं, आपल्याला काय उत्तर काय मिळाले या ठिकाणी 28 रेषाखंड हे मिळालेलं. एकूण रेषाखंड किती होतील तर 28 रेषाखंड होतील. बघा मग आता काय करणार आपण या ठिकाणी 28 रेषाखंड आले की या ठिकाणी गडबड करायची नाही. तुम्ही काय करता या ठिकाणी 28 आहे आणि आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी असं वरील लगेच 28 दिलेलं असतं आणि त्या ठिकाणी तुम्ही बरोबर निवडता. नाही, या ठिकाणी हे उत्तर चुकीचं आहे. हे उत्तर काय चुकीचं आहे. 28 आहे का नाही. बघा प्रश्न व्यवस्थित वाचा. सोबतच्या आकृतीत दोन बिंदू जोडून आणखीन किती रेषाखंड काढता येतील असं म्हटलं आहे. किती आणखीन किती रेषाखंड काढता येतील. आता या ठिकाणी बघा दोन बिंदू जोडून हा एक आणि हा दुसरा, पहिलेच आपल्याला यापूर्वीच काय दोन रेषाखंड हे दिलेली आहेत. ओके, हा एक आणि हा एक अशी किती आपल्याला दोन रेषाखंड यापूर्वी दिलेले आहेत. मग काय करायचं आहे बघा या ठिकाणी काय ही सिली मिस्टेक आपल्याला टाळायची आहे. दोन पूर्वी दिलेले आहेत ना, मग 28 मधून 2 वजा करायचे म्हणजे किती झाले 26. आणखीन किती काढता येतील आपल्याला तर आणखीन आपल्याला 26 रेषाखंड काढता येतील. पर्याय क्रमांक 2 26 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा विद्यार्थी मित्र या टाईपचा प्रश्न आपल्या टीईच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. ओके, या ठिकाणी आपण टीईच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याच टाईपचे क्वेश्चन्स या ठिकाणी आपण घेत आहोत. ओके, चला व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चलो.